नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्या सेवेकरी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि मी त्यामुळेच अनेक दिवसांच्या गॅपनंतर एक व्हिडिओ टाकत असतो, कारण खरंच काही महत्त्वाचा मुद्दा असेल तर मी आपल्यासमोर येत असतो. आणि आज असाच एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, उद्या 9 एप्रिल म्हणजे गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील, आपल्या सनातन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ठीक आहे. आपलं नवीन वर्ष खरं तर याच दिवसापासून सुरू होतं. त्यामुळे सगळ्या माझ्या बंधू भगिनींना आधी नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये मनपूर्वक शुभेच्छा. आणि गुढीपाडव्याचा जो काही आपला रीतिरिवाज असतो परंपरागत, तो तर आपण साजरा करणारच आहोत सगळे आणि करायलाच हवा प्रत्येकाने. परंतु त्यासोबत हा गुढीपाडव्याचा दिवस आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा योग घेऊन येतो. त्याची बऱ्याच जणांना आजवर माहिती नाही आहे. आणि या दिवशी खूप मोठी गोष्ट आपण करू शकतो, जी गोष्ट केल्याने आपल्याला पुढील पूर्ण वर्षभर म्हणजे पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत आपल्याला वैयक्तिक देखील आणि आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याला खूप मोठी आपण म्हणू की एक बळ मिळणार आहे. आपल्या परिवाराला, आपल्या परिवारावरचे सगळं जे काही अरिष्ट असणार आहे ते वेळोवेळी म्हणजे पुढच्या पूर्ण थ्रूआउट द इयर कोणत्याही रँडमली कोणत्याही दिवशी आपल्यावर जर काही संकट आलं, ठीक आहे, आणि निश्चित काही ना काही येत असतं वर्षभरातनं, तर काहीही संकट आलं तर त्या संकटावर आपल्याकडे उपाय असणार आहे पुढच्या वर्षभर, पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी आज आपल्याला सांगणार आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे विनंती करतो की जर आपण चॅनलवर प्रथम सांगतो की आपण नवीन असणार तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अपूर्ण व्हिडिओ बघितल्याने किंवा स्किप केल्याने मग ज्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तेच प्रश्न कमेंटमध्ये बरेच जण विचारतात. त्यामुळे व्हिडिओ आधी पूर्ण बघा, समजून घ्या. त्यानंतरही काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ठीक आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा आहे राम रक्षा आपल्याला सिद्ध करण्यासाठी. राम रक्षा काय आहे, त्याचं महत्त्व मी वेगळं सांगायला नको, त्याची क्षमता काय आहे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. राम रक्षासारखा अतिशय पॉवरफुल स्तोत्र जो आहे तो सिद्ध करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला आजच्या दिवशी लाभत असते. हे खूप जणांना माहिती नाहीये. ठीक आहे. आणि ही रामरक्षा आपल्याला कशी सिद्ध करायची आहे त्याबद्दल आपण लगेचच जाणून घेऊया. परंतु त्यापूर्वी ही जी काही रामरक्षा आहे, अनेक लोक पठण करत असतील रोज, तर ही रामरक्षा परंतु आली कस काय आणि ही म्हणजे रामरक्षा निर्मिती होण्यामागे काय गोष्ट आहे, ठीक आहे, काय कथा आहे ती मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो. त्यानंतर लगेचच आपला जो काही मुद्दा आहे की आपल्याला रामरक्षा सिद्ध कशी करायची आहे ते आपण लगेच कंटिन्यू बघणार आहोत. एक थोडक्यात मी आपल्याला सांगतो प्रथम, जेणेकरून आपल्याला रामरक्षा का वाचायची आहे, तिचं महत्त्व काय आहे हे लक्षात येईल. तर बघा, रामरक्षेविषयी आपल्या शास्त्रांमध्ये अशी कथा आहे की एकदा माता पार्वती आणि भगवान महादेव आपले हे दोघेही गप्पा मारत बसलेले असतात. आणि गप्पा चालू असताना त्यांचा विषय हा जी काही देवांवरची स्तोत्र आहेत तर त्याबद्दल ते गप्पा करत असतात. मग अचानकपणे माता पार्वती महादेवांना विचारतात की भगवान महाविष्णू जे आहेत, तर भगवान महाविष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे जे जगभरात विख्यात आहे. परंतु त्याच महाविष्णूंचा अतिशय श्रेष्ठ अवतार झालेला आहे, तो म्हणजे श्रीरामांचा अवतार. मग एवढा श्रेष्ठ अवतार असताना त्या रामांविषयी किंवा त्या रामांबद्दल कुठलं असं स्तोत्र नाहीये का, असा प्रश्न माता पार्वतीने महादेवांना केला. यावर मग महादेवांनी माता पार्वतीला रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याबद्दल सांगितलं. आणि त्या स्तोत्राची निर्मिती कशी झाली हे देखील महादेवांनी माता पार्वतीला सांगायला सुरुवात केली. तर ती कथा अशी की जे महाकवी वाल्मिकी होते, ज्यांनी रामायणाची निर्मिती केली. ठीक आहे. तर रामायणाची निर्मिती जेव्हा वाल्मिकींनी केली
तेव्हा रामायणाचं जे काही अद्भुत तेज होतं आणि रामायणाचं जे काही महत्व तीनही लोकांमध्ये प्रसिद्ध झालं, तर त्यामुळे रामायण हे प्रत्येकाला हवंसं वाटायला लागलं. अगदी देव, दानव, यक्ष, किन्नर सगळे जे काही असतील, तर सगळ्यांनाच वाटू लागलं की आपल्याला रामरक्षा मिळायला पाहिजे, रामरक्षा मला मिळायला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटू लागलं. आणि त्यासाठी सगळ्या देवादानवांमध्ये सगळ्यांमध्ये एक प्रकारे स्पर्धा निर्माण झाली, भांडणं निर्माण झाली की जे काही रामायण आहे ते कोणाला मिळेल. ठीक आहे, याच्यासाठी सगळे भांडू लागले. मग भांडण करू लागले, तर मग आता शेवटचा उपाय, यावर न्याय करणार कोण, तर ते म्हणजे महादेव. ठीक आहे, मग सगळ्यांनी ठरवलं की आपण भांडण करण्यापेक्षा महादेवांकडे जायचं आणि त्यांच्या हातात ही गोष्ट द्यायची आणि हा निर्णय त्यांच्या हातात द्यायचा. मग सगळे देव, दानव सगळे महादेवांकडे गेले. मग महादेवांनी काय केलं की महादेव तर हे देवादिदेव, ते कोणाचं सोबत अन्याय करत नाही. देवांचे देव आहेत तसे ते भूतांचेही देव आहेत, राक्षसांचे सगळ्यांचे ते आराध्य आहे, त्यामुळे ते कोणावर अन्याय करत नाही. मग महादेवांनी काय केलं की त्या रामायणाचे जेवढेही श्लोक आहेत, जेवढं काही आहे, सगळं काही सगळ्यांमध्ये अगदी समान प्रमाणात वाटून दिलं. परंतु वाटता वाटता मग शेवटची 2 अक्षरे उरली की ती मग आता कोणाला द्यायची, कारण ती जर कोणाच्या एकाच्या किंवा दोघांच्या पक्षात टाकलं तर बाकीच्या पक्षांना तो अन्याय वाटणार आहे, असा प्रश्न महादेवांपुढे होता. मग त्यामुळे महादेवांनी काय केलं की इतर गोष्टी, जे काही इतर श्लोक आहेत रामायणाचे, ते सगळे वाटले गेले. मग शेवटची जी 2 अक्षरं उरलेली होती ती मग महादेवांनी कोणालाच न देता सांगितली की ही 2 अक्षरं फक्त तेवढी मी माझ्याकडे ठेवत आहे, ही मी कोणालाही देणार नाही. त्यानंतर महादेव मग ती वाटणी करून ते 2 अक्षरं आपल्याकडे ठेवून ध्यानस्थ झाले. आणि महादेवांचं एकदा ध्यान लागलं की ते कितीही दिवस, कितीही वर्ष किंवा कितीही काळापर्यंत ते चालू शकतं, हे कोणीही सांगू शकत नव्हतं आणि सांगू शकत नाही. त्यामुळे महादेव ध्यानस्थ झाले. आणि पण तरी पण सर्व देव, दानव सगळे महादेवांसमोर बसून राहिले आणि प्रतीक्षा करत होते की महादेव केव्हा ध्यानातून बाहेर येतील. आता का बसून राहिले की सगळी वाटणी झाली बरोबर, परंतु सगळ्यांच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकत होती की महादेवांनी सगळं तर वाटून दिलं रामायण, परंतु 2 अक्षरं त्यांनी जे आपल्याकडे ठेवलेली आहेत, आता ज्या अर्थी ही 2 अक्षरं महादेवांनी आपल्याकडे ठेवलेली आहेत, त्या अर्थी ती 2 अक्षरं किती महत्वाची असली पाहिजे, असं सगळ्यांना वाटू लागलं. आणि त्या 2 अक्षरांना मिळवण्यासाठी सगळेजण त्या ठिकाणी बसून वाट बघू लागले महादेवांची ध्यानातनं बाहेर येण्यासाठी. तर अनेक काळापर्यंत वाट बघितली, अनेक दिवस वाट बघितली, महादेव ध्यानातून काही बाहेर येईना. त्यामुळे कंटाळून एक एक करून ती मंडळी निघू लागली, जाऊ लागली आणि हळूहळू सगळे निघून गेले. शेवटी फक्त एक ऋषी त्या ठिकाणी थांबले आणि ते शेवटपर्यंत बसून राहिले. आणि खूप काळ झाल्यानंतर त्यांनाही डुलकी लागली, म्हणजे बसून बसून त्यांनाही एक डुलकी आली आणि ते थोडेसे झोपेत गेले. आणि नेमके त्याच क्षणाला महादेवाने ध्यान उघडलं आणि ते आपल्या ध्यानातून बाहेर आले. आणि जसे महादेव ध्यानातून बाहेर आले तर महादेवांचं लक्ष त्या ऋषींकडे गेलं आणि महादेवांना त्या ऋषींचं प्रचंड कौतुक वाटलं की एवढा काळ हे ऋषी एकट्याने या ठिकाणी बसून राहिले. त्यामुळे महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि महादेव त्याच वेळी त्यांच्या स्वप्नात जाऊन महादेवांनी त्यांना संपूर्ण रामरक्षा स्तोत्र सांगितलं. ठीक आहे, संपूर्ण रामरक्षा स्तोत्र सांगितलं. आणि मग जेव्हाही ते ऋषी शुद्धीवर आले त्यानंतर त्यांनी महादेवांनी त्यांना स्वप्नात येऊन जे स्तोत्र सांगितलं ते रामरक्षा स्तोत्र त्या ऋषींनी लिहून काढलं आणि जगासाठी समोर ठेवलं. ते ऋषी म्हणजे बुधकौशिक ऋषी, ज्यांनी रामरक्षा स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि ती 2 अक्षरं जी महादेवांनी आपल्या स्वतःकडे ठेवली, ती 2 अक्षरं होती राम. ठीक आहे, यावरून आपल्याला अंदाज येईल की हे स्तोत्र किती दिव्य आहे आणि याची महानता किती
मोठी आहे, हे किती मोठं स्तोत्र आहे याचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल या कथेवरून. कारण हे प्रत्यक्ष महादेवांनी आपल्या मुखातून सांगितलेलं स्तोत्र आहे, त्यामुळे याचं महत्त्व हे वेगळं आता सांगायला नको. ठीक आहे. आणि हे असं दिव्य स्तोत्र आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी, ठीक आहे, म्हणजे 9 एप्रिलच्या दिवशी आपल्याला इथून याला सिद्ध करायचं आहे आणि तो योग आपल्याला आहे. तर ते कसं करायचं, तर बघा काय करायचं आहे आपल्याला. गुढीपाडव्याच्या दिवसापासून ज्याही वेळेला आपल्याला जमेल, म्हणजे सकाळी, दुपारी किंवा सायंकाळी, ठीक आहे, आपल्याला जेव्हा जमेल त्यावेळेस आपण गुढीपाडव्याच्या दिवसापासून तर रामनवमीपर्यंत हे राम रक्षा स्तोत्र दररोज 9 वेळा पठण करायचं आहे. किती वेळा, व्यवस्थित ऐकायचं सगळ्यांनी. दररोज गुढीपाडव्याच्या दिवशी 9 वेळा वाचायचं आणि तिथून पुढे रामनवमीपर्यंत दररोज राम रक्षा स्तोत्र 9 वेळा वाचायचं आहे. आणि हे करत असताना एक छोटीशी काळजी घ्यायची आहे की राम रक्षा स्तोत्र वाचण्याआधी आपल्या देवघरात बसायचं आहे, तिथे दिवा लावायचा आहे, तिथेच पठण करायचं आहे. पण राम रक्षा स्तोत्र पठण करताना दिवा तेवत असायला हवा आणि कंटिन्यू अगरबत्ती ही पेटत असायला हवी, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणजे आपण 9 वेळा पठण करतोय तर त्या शेवटपर्यंत अगरबत्ती पेटत असायला हवी. संपली की लगेच दुसरी लावायची आहे, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आता असं का करायचंय, तर जेव्हा बघा आपलं 9 वेळाचं पठण झालं की त्या 9च्या 9 स्तोत्र आपण वाचत असताना जी अगरबत्तीची, जेवढ्या अगरबत्ती आपल्याला लागल्या असतील, 1, 2 ज्या लागतील, तर ती जी काही रक्षा पडणार आहे अगरबत्तीची ती गोळा करायची आहे आणि एका डबीत वगैरे बाटलीत आपण कुठेतरी ती भरायची आहे. रोज 9 दिवस रामनवमीपर्यंत, माफ करा, रोज रामनवमीपर्यंत आपल्याला हे करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवसापासून. आणि रोजची जी 9 वेळा रामरक्षा पठण केल्यानंतर जी अगरबत्तीची रक्षा पडलेली ती वेगळी आपल्याला एकाच ठिकाणी गोळा करायची आहे. आता हे अगरबत्ती लावताना आपली रोजची जी दैनंदिन पूजेची जी रक्षा असेल ती वेगळी असू द्या. आणि खास आपण जेव्हा 9 वेळा रामरक्षा पठण करणार आहोत तर त्याची जी अगरबत्ती आपण लावते ना, तर ती एक ताट खाली ठेवा वेगळा आणि त्या ताटात ती रक्षा म्हणजे जेणेकरून पडेल. रोजच्या आपल्या पूजेच्या दैनंदिन रक्षाच्या प्लेटमध्ये ते मिक्स होऊ देऊ नका. ही अगरबत्ती वेगळ्या प्लेटमध्ये लावा आणि 9 वेळा स्तोत्र पठण झाल्यानंतर ही सगळी रक्षा रोजची रोज आपण काय करायची, गोळा करायची आहे. आणि रामनवमीपर्यंत हे करून सेम गोष्ट आपल्याला रिपीट करायची आहे. रामनवमीपर्यंत आपण हे केलं की तुमच्याकडे आता गोळा झालेली जी रक्षा आहे ती सिद्ध झालेली आहे राम रक्षा स्तोत्राने. हे लक्षात घ्या, तुमच्याकडे आता राम रक्षा स्तोत्राने सिद्ध झालेली सिद्ध रक्षा उपलब्ध आहे. आणि 9 वेळा पठण करत असताना रोज रामनवमीपर्यंत ही जेवढी रक्षा गोळा होणार आहे, तर लक्षात घ्या ही भरपूर गोळा होऊन जाणार आहे. ही आपल्याला पुढच्या वर्षभरापर्यंत पुरते, अगदी पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत आपल्याला ही पुरणार आहे. आता याचं आपल्याला करायचं काय आहे, तर लक्षात ठेवा ही साधी रक्षा नाहीये, ही राम रक्षा स्तोत्राने सिद्ध झालेली रक्षा आहे, विभूती आहे. ठीक आहे, आता ही विभूती आहे, हिला सांभाळून ठेवा घरामध्ये. आणि या विभूतीला आपण रोज, म्हणजे जो व्यक्ती घराच्या बाहेर जातो कामानिमित्त कुठल्या तरी, तर त्या व्यक्तीने रोज घरातून निघण्याआधी या विभूतीचा छोटासा टिक्का लावूनच घराच्या बाहेर निघायचं. जीही व्यक्ती घराच्या बाहेर जाते तर त्याचा टिक्का लावून घराच्या बाहेर निघायचं आहे. याच्याने तुम्हाला दिवसभरातनं तुमच्या कामामध्ये अखंड सुरक्षा, तुमच्या शरीराभोवती राम रक्षा स्तोत्राचं सुरक्षा कवच निर्माण होणार आहे. लहान आपली लेकरं असतात, शाळेत जातात, त्यांनाही लावा. आपल्या शरीराभोवती सुरक्षा कवच राम रक्षा स्तोत्राचं निर्माण होणार आहे. आपण जर काही महत्वाच्या कामाला जात आहेत, आवर्जून या विभूतीचा टिक्का लावून जा. आपल्या कामात हमखास यश येणार आहे, 100% यश येणार आहे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये वर्षभरातनं कुणी आजारी पडणार आहे, पडलं तर या विभूतीचा टिक्का त्याच्या माथ्यावर उतरता लावा. ठीक आहे. आणि त्याही नंतर एक गोष्ट आपण करू शकतात की एका पेल्यामध्ये आपण पाणी घ्यायचं, तांब्याच्या पेल्यामध्ये, आणि राम रक्षा स्तोत्र एकदा वाचायचंय फक्त. जेव्हा कोणी आजारी असेल तेव्हा फक्त हे सांगतोय, तर एकदा राम रक्षा स्तोत्र वाचायचं
आणि ही जी आपली सिद्ध झालेली विभूती आहे ती वाचून झाल्यानंतर ती अगदी हलकीशी थोडीशी त्याच्यात टाकायची आहे आणि ते तीर्थ आजारी व्यक्तीला द्यायचं आहे. त्याची रक्षा होईल, तो व्यक्ती बरा होईल 100%. कारण की हे श्रीरामांचं, प्रभू श्रीरामचंद्रांचं कवच आहे, हे कधीही खाली जाणार नाही. ठीक आहे, याचा अनेको प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता. ही सिद्ध रक्षा आहे. चांगल्या कामासाठी मात्र एक लक्षात ठेवायचं, याचा उपयोग सगळ्यात चांगल्या कामासाठी करा. वाईट कामासाठी किंवा कुणाचं काही वाईट होवो या उद्देशाने जर तुम्ही ही गोष्ट करणार तर याचा काही उपयोग होणार नाही. उलट याचा आपल्याला त्रास आणि याची शिक्षा आपल्याला 100% भोगावी लागेल. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी स्वतःचं किंवा इतरांचंही काही आपल्याला चांगलं करायचं आहे. इतरांच्याही कोणी आपल्यासारखे सज्जन व्यक्ती असतील, सेवेकरी असतील, त्यांच्या घरात कोणी गंभीर आजारी आहे तर त्यांना देखील आपण मदत करू शकता. चांगल्या कामांसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी याचा उपयोग 100% करा, परंतु वाईटासाठी चुकूनही करू नका. ठीक आहे, ही सिद्ध रक्षा आहे. ही वर्षभर आपण वापरू शकता. घरातल्या प्रत्येकाने डेली लावायची आहे, हे लक्षात घ्या. बाहेर जाताना तर 100% लावायची आहे. ठीक आहे. आणि एक आणखीन सांगतो शेवटचं, की दर अमावस्येच्या दिवशी, ठीक आहे, दर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात कोणी आजारी असो किंवा नसो, अमावस्येच्या दिवशी आपण हे करायचं आहे की जे मी आजारी व्यक्तीसाठी सांगितलं, दर अमावस्येला एक पेल्यामध्ये, ठीक आहे, तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपली ही जी मधल्या हातात, आपला जो हात आहे तर हाताची मधली 3 बोटं म्हणजे अंगठा आणि करंगळी सोडून द्यायची. ही मधली 3 बोटं त्या पेल्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून राम रक्षा स्तोत्र 1 वेळा पठण करायचं आहे. आणि ही जी विभूती आहे ही त्याच्यामध्ये चिमूटभर टाकून ते मिक्स करून ते तीर्थ घरात सगळ्यांनी प्यायचं आहे. अमावस्येच्या दिवशी हे नक्की करा. त्याच्याने जे काही आपल्या शरीरातील अरिष्ट असेल, बाधा असेल, नकारात्मकता असेल, तिचा काय होणार आहे, नाश होणार आहे 100%. नकारात्मकता म्हणजे प्रत्येक वेळेस याचा अर्थ भूत प्रेत हा नसतो. नकारात्मकता म्हणजे आपल्या विचारांमधील नकारात्मकता किंवा आपले जे षड्रिपू असतात, ठीक आहे, जे आपलं नुकसान करतात, तर ते सगळी नकारात्मकता याच्याने निघणार आहे. आपल्या मनाला, चित्ताला शांती लाभणार आहे. आपले विचार शुद्ध होतील. यासाठी या हेतूने हे सांगितलं जातंय. ठीक आहे. तर असे अनेक उपाय आपण चांगल्या कार्यासाठी या विभूतीचा करू शकता. परंतु पुन्हा एकदा सांगतो, चुकीच्या कामासाठी, कुणाच्या वाईटासाठी याचा उपयोग करू नका, अन्यथा वाईट परिणाम आपल्याला 100% भोगावे लागतील, हे लक्षात ठेवा. परंतु ही सुंदर सेवा आणि ही अतिशय सोन्यासारखी संधी आहे, तर कृपया ही कोणीही चुकवू नका. उद्यापासून सगळ्यांनी ही गोष्ट करा. आणि दरम्यान हे झाल्यानंतर पुढे आपल्याला काय छान अनुभव येत आहेत ते नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो शेवटच्यांदा, की जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असणार तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि लवकरात लवकर आजचा दिवस आहे आपल्याकडे, तर जसा हा व्हिडिओ आपल्याला मिळाला या संधीचा लाभ इतरांनाही मिळू द्या. आणि आपल्या सगळ्या आप्तेष्टांना हा व्हिडिओ पटापट शेअर करा आणि ही गोष्ट आणि याचं महत्त्व सगळ्यांना सांगा, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ घेता येईल. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याचे काय अनुभव येत आहेत पुढे ते नक्की मला कमेंट करून कळवा. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि स्वामींची सेवा नक्की करत राहा. श्री स्वामी समर्थ.